नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बदल अत्यंत गरजेचा आहे आणि याच बदलाची आणि नवीन उमेदीची, नव्या भरारीची स्वप्न घेऊन न्यूज 18 लोकमत सातत्यानं तुमच्या समोर येतच आहे. आणि या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत अशासाठी की आजपासून आमचा लुक नव्याने आता बदलणार आहे आणि त्याच्यात बरेच बदल आहेत. याच बदलांची सुरुवात तर आपण करतोच आणि यात नंतर आपण बघणार आहोत जगाच्या पाठीवर काय घडतंय. वॉशिंग्टनची अर्थव्यवस्था 30 जूनपर्यंत पूर्वपदावर येऊ शकेल असं गव्हर्नर जे इन्स्ली यांनी म्हटलंय. संसर्ग नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शनाचा अवलंब करणार आहोत आणि लसीकरण झालेले नागरिक विना मास्क इंडोर कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. हॉस्पिटल, शाळा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना मास्क मात्र वापरावा लागेल. राज्यातल्या 16 ते पुढच्या वयोगटातील 44% नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याचंही इन्स्ली यांनी म्हटलंय. होंडुरासमधल्या 7 शहरांमध्ये लसीकरणासाठी 34,000 डोस अल सल्वाडोरमधून रवाना करण्यात आलेत. अल सल्वाडोरचे आरोग्यमंत्री फ्रान्सिस्को अलावी यांनी राज्यांच्या प्रमुखांकडे हे डोस सुपूर्द केलेत. आतापर्यंत 10 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. याआधीही 60,000 डोस होंडुरासमध्ये दाखल झाले होते. अमेरिकेत लहान मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं. लहान मुलांचं लसीकरण करणं गरजेचं आहे असं आवाहन लहान मुलांसाठीचे हृदयरोग तज्ज्ञ जे क्लाई माहोन यांनी केलंय. कोरोना संसर्गामुळे लहान मुलांना धोका नसला तरी त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी लसीकरण महत्त्वाचं आहे असंही इथले डॉक्टर सांगतात. फायझर बायोटेकची लस 12 ते 15 वयोगटासाठी वापरण्याची परवानगी अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशननं दिलेली आहे. असंच लसीकरण आता अमेरिकेत विविध ठिकाणी सुरू आहे. शिकागोतली दृश्य आपण बघतोय. 12 ते 15 वर्ष वयाच्या मुलांचं लसीकरण सुरू झालंय. सरकारी लसीकरण केंद्रांवर लहान मुलांची आणि पालकांची वर्दळ त्यामुळे वाढतीये. एकीकडे मंजुरी मिळाल्यामुळे अपॉइंटमेंटचं प्रमाणही वाढलंय अशी माहिती आरोग्य अधिकारी देतात. अमेरिकेच्या ऑन्स्टर मेडिकल सेंटरमध्ये 12 वर्ष आणि त्यावरच्या वयोगटातल्या मुलांना फायझरची लस दिली जाते. जितक्या जास्त जणांना लस मिळेल तितकं लवकर सगळं पूर्वीसारखं होईल आणि लस घेणं अजिबात भीतीदायक नाही. त्यामुळे काहीही दुखत नाही, उलट मला बरं वाटलंय आणि त्यामुळे आता कदाचित आम्हाला पूर्वीसारखं शाळेत जायला मिळेल अशी प्रतिक्रिया लस घेतलेल्या एका 14 वर्षाच्या मुलानं दिली आहे. लस घेतलेल्या मुलांना कदाचित समर कॅम्प्समध्ये देखील सहभागी होता येईल आणि त्यांच्या शाळांमध्ये देखील पुढच्या वर्षी त्यांना प्रत्यक्ष जाता येईल अशी अपेक्षा यामुळे व्यक्त होते आहे. अमेरिकेत पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना आणि गर्दीमध्ये इंडोर आणि कार्यक्रमांमध्ये देखील मास्क न घालण्याची परवानगी देण्यात आली. अमेरिकेच्या साथरोग नियंत्रण केंद्रानं अर्थात CDCनं ही परवानगी दिली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी याचं स्वागत केलं. आजचा दिवस अमेरिकेसाठी महत्त्वाचा दिवस आहे असं बायडन यांनी रोज गार्डनमधून दिलेल्या संदेशात म्हटलंय. त्यांनी साथरोग नियंत्रण केंद्राच्या परवानगीची अधिकृत घोषणा यावेळी केली. जर तुमचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर तुम्हाला मास्क घालायची गरज नाही असंही बायडन म्हणालेत. लसीकरण केलेल्या नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. लसीकरण करणं ही देशभक्ती आहे असं म्हणत त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावं असं आवाहन केलं. अमेरिकेत पूर्ण लसीकरण झालेल्यांना मास्क घालण्यापासून दिलासा मिळतोय. ज्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं नाही त्यांनी थोडा धीर धरावा, कारण अमेरिकेत आणखी लसी मिळण्यासाठीचं काम सुरू आहे असंही अध्यक्ष जो बायडन यांनी यावेळी म्हटलंय. व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. 65 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अनेक जणांना लस देणं बाकी आहे, त्यामुळे नागरिकांनी थोडा धीर धरावा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय. पण बसेस, विमान प्रवास, हॉस्पिटल्स आणि तुरुंग आणि निवारागृहांमध्ये मात्र मास्क घालणं बंधनकारक आहे. पुढची बातमी आहे. ग्रीसची अर्थव्यवस्था इथली मुख्यत्वे पर्यटनावर अवलंबून आहे आणि पर्यटनाची द्वारं पुन्हा खुली करण्यासाठी ग्रीसमध्ये 1 जूनपासून लसीकरणाचं सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. अशा पद्धतीचा वापर करणारा ग्रीस हा युरोपियन युनियनमधला पहिलाच देश ठरतोय. पर्यटन मंत्री हॅरी थिओराइस यांनी याबद्दलची माहिती दिली. येणाऱ्या पर्यटन हंगामाची तयारी ग्रीसमध्ये सुरू झाली आहे. नोव्हेंबरपासून निर्बंध शिथिल केल्यानंतर आता उन्हाळ्याच्या सुट्टीत येणाऱ्या पर्यटकांची ग्रीसला प्रतीक्षा आहे. ग्रीसमधल्याच एगन या छोट्याशा बेटावरच्या स्थानिकांना लसीचा दुसरा डोस द्यायला सुरुवात झाली आहे. फायझर बायोटेकचे लसीचे डोस नेक्सोसच्या बेटावर विमानानं अशा रीतीनं पाठवण्यात आले. इराकिला आणि शेनो उसा या बेटांवरही लसींचे डोस 15 दिवसात पोहोचवले जाणार आहेत. पर्यटन हंगामासाठी म्हणून हे लसीकरण घेतलं जात आहे अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली. ग्रीसची अर्थव्यवस्था मुख्यतः पर्यटनावर आधारित आहे. नोव्हेंबरपासून इथलं पर्यटन बंद आहे. मात्र युरोपियन युनियनमधल्या अन्य देशांच्या तुलनेत इथलं लसीकरण संथ गतीनं सुरू होतं. लस घेतलेल्यांमध्ये लॉटरी पद्धतीने $1 मिलियन बक्षीस देण्याच्या निर्णयाचं ओहायोचे गव्हर्नर माईक डे वाईन यांनी केलेलं आहे. बुधवारी डे वाईन यांनी ही योजना जाहीर केली. महामारीच्या निर्मूलनासाठी असलेल्या रकमेचा दुरुपयोग करणं हे अयोग्य आहे
अशी टीका काही डेमोक्रेटिक नेत्यांनी त्यांच्यावर केली होती. मी याला काहीही उत्तर देणार नाही, पण प्रत्येक जीव वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे ही कल्पना चांगली आहे अशा प्रतिक्रियांची अपेक्षा न करता मी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी गुरुवारी स्पष्ट केलं. स्पेनमधल्या फ्लॅमेंकोसाठी जगप्रसिद्ध असलेलं ठिकाण एल कॉरेल डे ला मॉरिया जवळपास 14 महिन्यांनी खुलं होत आहे. 20 मेला 65व्या वर्धापन दिनी हे पुन्हा खुलं होईल. त्यामुळे कलाकारांनी मृत होत चाललेल्या स्पेनच्या परंपरांना पुन्हा जीवदान मिळेल अशी आशा इथे व्यक्त होतीये. या व्यासपीठावर सध्या आठवड्यातून एकदा म्हणजे शनिवारी 2 शो आयोजित केले जात आहेत. यासाठी कोरोनाचे निर्बंध पाळून 30 जणांना परवानगी देण्यात आली आहे. हा शो म्हणजे सारखाही सुरळीत होण्याच्या प्रक्रियेतला आशेचा किरण आहे अशी प्रतिक्रिया मारिया मोरेनो या फ्लॅमेंको कलाकारांना व्यक्त केली. कोरोना महामारी दरम्यान मारियासारख्या अनेक कलाकारांनी ही परंपरा टिकवण्यासाठी अखंड संघर्ष केलाय. ब्रिटनमध्ये कोरोनाचे निर्बंध शिथिल होत आहेत. इथली रेस्टॉरंट्स आता ग्राहकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज होत आहेत. येत्या आठवड्यापासून रेस्टॉरंट, कॅफेज आणि बार आणि पब्समध्ये ग्राहकांना आत बसता येईल. एका वेळी एका किंवा 2 घरातील 6 जणांना परवानगी देण्यात आली आहे. लंडनमध्ये कोरोनामुळे सेवा क्षेत्राला मोठा फटका आणि बहुतेकदा ही बंद करावी लागली होती. 2020च्या डिसेंबरमध्ये अगदी काही दिवस रेस्टॉरंट्स खुली झाली होती, पण त्यानंतर पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला आणि सगळं बंद पडलं. या रेस्टॉरंट्समध्ये पुन्हा एकदा टेस्टिंग, डेकोरेशन, नवे युनिफॉर्म्स आणि अन्य अशी तयारी सगळी लगबग सुरू झाली आहे. कोरसारख्या रेस्टॉरंटमध्ये देखील ही लगबग आता जोरदार दिसतेय. बातमी इटलीतली. इथे आता सुट्ट्यांचा म्हणजेच पर्यटनाचा हंगाम सुरू होतोय आणि त्यामुळे लॅम्पेड्युसा इथल्या छोट्याशा बेटावर आता व्यावसायिक पर्यटकांची आतुरतेनं वाट पाहत आहेत. निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बेटावरचे समुद्रकिनारे जगप्रसिद्ध आहेत. येत्या काही दिवसात पुन्हा सुरू होतोय, त्यामुळे पर्यटकांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या बेटांवरही कोरोनाच्या महामारीनं रेड झोन जाहीर झाला होता. सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती आणि लोकांच्या हालचालींवरही मर्यादा घालण्यात आल्या होत्या. पण इथलं लसीकरण मोठ्या प्रमाणावर आणि वेगानं करण्यात आलं. पण आता पुन्हा पर्यटक आले तर रुग्ण वाढण्याची भीती काही जण व्यक्त करतात. पर्यटन हाच या छोट्याशा बेटाचा मुख्य व्यवसाय आहे. इथल्या जवळपास प्रत्येकाचा उदरनिर्वाह पर्यटनावरच आहे. त्यामुळे इथे स्थलांतराचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. युरोपकडे जाणारे अनेक स्थलांतरित इथून जातात. त्यामुळे देखील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. डेट्रॉईटच्या शेजारी असलेल्या काही ठिकाणांमध्ये सॅल्वेशन आर्मीचे मोबाईल किचन ट्रक्स अन्न आणि कोरोनाच्या लसी सध्या पुरवत आहेत. गेल्या 3 आठवड्यात जवळपास 40 जणांना या मोहिमेअंतर्गत लस देण्यात आली आहे. ज्यांना चर्चेस, कम्युनिटी सेंटर्स किंवा लसीकरणाच्या अन्य ठिकाणी जाण्यासाठी कुठलीही सोय नाही अशांसाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोबाईल केअर सेंटरमध्ये नर्सेस आणि अन्य विशेष तज्ज्ञांची टीम तैनात असते. बेड आणि ब्रेडचीही सोय केली जाते. जनतेत जनजागृती करून त्यांनी लसीकरणासाठी प्रोत्साहन द्यावं, त्यांना यासाठीचं महत्त्वाचं काम ही टीम करते. गुरुवारी अमेरिकेतल्या रोड आयलंडच्या राजधानीत झालेल्या गोळीबारात 9 जण जखमी झालेत. ही आतापर्यंतची गोळीबाराची सर्वात मोठी घटना होती असं इथल्या पोलिसांनी सांगितलंय. 9 जखमींपैकी 3 प्रकृती गंभीर आहे. 2 गटात झालेल्या संघर्षात अनेक गन्स वापरण्यात आल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. एका घराला लक्ष्य करत एका वाहनातून गोळीबार सुरू झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून घरातल्या लोकांनीही घरातून गोळीबार केल्याची माहिती कळतेय. संध्याकाळी 7 वाजता झालेल्या गोळीबारात अनेक फैरी झाडण्यात आल्या. या प्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेलं नाही असं पोलिसांनी म्हटलंय. कोरोना संकटात काही आठवड्यांपूर्वी गाझापट्टीची आरोग्य यंत्रणा दुर्बल झालेली होतीच आणि काही दिवस कोरोनाचं प्रमाणही वाढत होतं. अशातच गाझापट्टीत 2 दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचार आणि यातच आरोग्याच्या संकटाला तोंड देता देता आणखी एक हे मोठं संकट होतं. मोठ्या प्रमाणात इथे लोक मृत्युमुखी पडले आणि जखमी देखील झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण पुन्हा एकदा वाढतो आहे. ज्यू आणि अरब जमात होणाऱ्या भयंकर संघर्षाचं ठिकाण सध्या बनलेलं आहे आणि इस्रायलमधल्या तणावग्रस्त लोद शहरातही गुरुवारी पोलिसांनी पेट्रोलिंग सुरू केलंय, जिथे कर्फ्यू देखील लागू करण्यात आलाय. तरीही दंगलीचं वातावरण कमी झालेलं नाहीये. पोलिसांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये परिस्थिती जैसे थेच असल्याचं दिसतंय. युद्धबंदीच्या प्रयत्नांसाठी इजिप्तच्या मध्यस्थांनी इस्रायलमध्ये धाव घेतली, पण त्यांच्या पदरी अपयशच आलंय. गाझा सीमेवर इस्रायल सध्या सैन्याची जमवाजमव करताना दिसतंय. हल्ल्याच्या 4थ्या दिवशी इस्रायलमध्ये जातीय हिंसाचार सुरूच आहे. देशातल्या महत्त्वाच्या नेत्यांनी एकीकडे आदेश दिलेत आणि पोलीस बंदोबस्त जरी तैनात असला तरी इतका हिंसाचार आहे आणि त्याच्या या सॅटेलाईटमधून टिपलेल्या काही इमेजेस देखील आपण बघतोय.
हमासने इस्रायलमध्ये आणखी रॉकेट्स डागले आहेत. संघर्ष सुरूच राहिल्यामुळे इस्रायली टँकर्सनी गाझापट्टीवर तोफगोळ्यांचा मारा केलेला आहे. इथे वाटाघाटी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूंनी इथे चर्चेला जरी सुरुवात केलेली असली तरी परिस्थिती काय हे या दृश्यांमध्ये दिसतंय. पंतप्रधान नेतन्याहू यांनी क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेला भेट दिली होती. इस्रायलवर डागलेल्या 1200 रॉकेट्सपैकी 90% रॉकेट्स हे गाझामधून आल्याचं कळलं. अमेरिकेचे आरोग्य आणि मानव सेवा सचिव मंत्री झेवियर बेसेरा यांनी गुरुवारी लाँग बीच कन्व्हेन्शन सेंटरमध्ये वास्तव्याला आलेल्या स्थलांतरितांच्या एका निवारा केंद्राला भेट दिली. मेक्सिकोच्या सीमेवर एकट्या असलेल्या स्थलांतरितांच्या मुलांची संख्या वाढतेय आणि त्यांच्यासाठी या निवाऱ्याची सोय करण्यात आलेली आहे. 1000च्या आसपास इथे मुलं असण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यांच्या अभ्यासासाठीचं साहित्य आणि खेळणी देखील इथे ठेवण्यात आली आहेत. सलग चौथ्या दिवशी संघर्ष सुरूच असल्यानं गुरुवारी अमेरिकेतल्या हाऊस डेमोक्रेट्समध्ये इस्रायलच्या समर्थनासाठी संदर्भात चर्चा झाली. अमेरिकेच्या प्रतिनिधींनी फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियापर्यंत हातात फलक घेऊन इथे मोर्चे काढल्याचं देखील कळतंय. इस्रायलच्या बाजूने उभं राहण्याची वेळ आली आहे आणि नागरिकांना हानी पोहोचतील असे रॉकेट हल्ले होता कामा नयेत अशा प्रतिक्रिया इथे व्यक्त झाल्या. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन आणि त्यांच्या ऑस्ट्रेलियन समकक्ष अधिकाऱ्यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातल्या प्रयत्नांमध्ये अमेरिकेनं घेतलेल्या सहभागाबद्दलचं स्वागत केलंय. तसंच गाझापट्टीत इस्रायल आणि हमासच्या अतिरेक्यांमधल्या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेनं त्वरित एक खुली बैठक घ्यावी असं चीन आणि नॉर्वे आणि ट्युनिशियाचं म्हणणं आहे. येमेनच्या आडेन शहरातील 100हून अधिक नागरिकांनी इथे वाढणाऱ्या संघर्षाविरोधात जोरदार आंदोलनं केली आहे. गाझापट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या बरोबरीनं सौहार्दपूर्ण संबंध प्रस्तावित व्हावेत यासाठी आपण तयार असल्याचं देखील यावेळी या आंदोलकांनी म्हटलंय. झेंडे फडकवत आणि पॅलेस्टाईन समर्थक इथे घोषणा देत हे आंदोलक इथे असे रस्त्यावर उतरले होते. गाझापट्टीमध्ये इस्रायलकडून मोठ्या प्रमाणात तोफगोळे डागण्यात आलेत आणि इथल्या घाबरलेल्या अनेकांनी आता आपल्या कुटुंबासह घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा शोधायला सुरुवात केली आहे. हमास आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र झालाय. वाटाघाटी करणाऱ्यांनी मध्यस्थी करूनही दोन्ही बाजूंनी परस्परांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण त्याला अद्याप फारसं यश आलेलं नाही. इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉकेट हल्ले झालेत आणि याला उत्तर देताना इस्रायलनं आणखी हवाई हल्ले सुरू केलेत, पण यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी हा प्रांत सोडून जाणंच सुरू ठेवलंय. व्हेनेझुएलाच्या निवडणूक प्राधिकरणानं येत्या नोव्हेंबरमध्ये देशातील राज्यपाल आणि महापौर तसंच राज्य आणि स्थानिक नगरपालिका राष्ट्रीय निवडणुका जाहीर केल्या आहेत. सरकार समर्थक नॅशनल असेंब्लीनं राष्ट्रीय निवडणूक मंडळावर 2 नव्या आणि निरपेक्ष सदस्यांची निवड केल्यानंतर काही दिवसातच देशात सर्वस्तरीय निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेशी संबंध सुधारण्याच्या उद्देशानं व्हेनेझुएलाच्या माडुरो प्रशासनानं या निवडणुकांचा कार्यक्रम आता जाहीर केला आहे. कामगारांचं सक्षमीकरण आणि सामूहिक प्रयत्नांना चालना देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली. कामगारांना कोरोना काळात झालेला त्रास आपल्याला माहीत आहे आणि कामगारांना यातून बाहेर पडण्यासाठी आपलं सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिलं. या बैठकीला अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस आणि वॉल्श हे देखील उपस्थित होते. या दोघांच्या नेतृत्वात एक अभ्यास गट आता स्थापन करत असल्याचं बायडन यांनी यावेळी जाहीर केलं. ग्लासगो येथे ब्रिटिश इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या 2 भारतीयांना गुरुवारी त्यांची सुटका करण्यात आली. शेकडो निदर्शकांनी यावेळी आंदोलनं केली होती आणि त्यानंतर या दोघांना सोडण्यात आले. पोलीस आणि नागरिकांमध्ये यावेळी संघर्ष देखील झाला होता. अॅरिझोना वाळवंट आणि पर्वतीय भागातल्या दुर्गम भागातल्या जनतेला पाण्यासंदर्भात पाण्याच्या प्रचंड त्रासाला सध्या सामोरं जावं लागतं आणि या भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. 2 गॅलन पाण्यासाठी लोकांना मैलोन मैल चालावं लागतंय. ही स्थिती कायम राहिली तर अॅरिझोनामध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू होतील असा धोका आहे असं सांगितलं जात आहे. गेल्या वर्षात पाण्याच्या अभावी या भागात सुमारे 220 नागरिकांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी सकाळी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी ट्विट केल्यानंतर बिटकॉईनची किंमत $50,000 खाली गेली होती. एलन यांनी हे ट्विट करत यापुढे पैसे म्हणून डिजिटल चलन वापरणार नाही असं जाहीर केलं आणि लगेचच जागतिक बाजारात बिटकॉईनची किंमत खाली आली. टेस्लानं याआधी बिटकॉईनमध्ये सुमारे 2.48 कोटींची गुंतवणूक केली होती. यातून बाहेर पडून आता डिजिटल पेमेंट स्वीकारणार असल्याचं टेस्ला कंपनीनं जाहीर केलं. इराणचे परराष्ट्रमंत्री सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी स्पॅनिश समकक्षांची भेट घेतली. युरोपियन युनियनशी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी मोहम्मद जावेद जरीफ आणि अरांज गोन्झालेज लायात यांच्याशी या दरम्यान त्या सगळ्यांची चर्चा झाल्याचं कळतंय. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बुधवारच्या सिरिया दौऱ्यामुळे अनेक प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत.
पुढची बातमी आहे ब्राझीलची, कारण साओ पावलो आणि रिओ दी जानेरिओमध्ये नागरिकांनी एका मोर्चा स्वरूप आंदोलन केलं होतं. हिंसाचाराच्या निषेधात काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. गेल्या आठवड्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 29 जणांचा इथे मृत्यू झाला होता. 130 वर्षांपूर्वी गुलामीतून स्वतंत्र झाल्याच्या पार्श्वभूमीवर 13 मे हा दिवसाला इथे विशेष महत्त्व आहे. आजही आम्ही स्वतंत्र झालेलो नाहीत अशी भावनाच या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी व्यक्त केली. पुढच्या 2 दिवसात होणाऱ्या निवडणुकांसाठी देशातून 16,000हून अधिक उमेदवारांकडून सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. आपण बातमी बघतोय चिलीतली. राष्ट्रीय निवडणुकीत काँग्रेसचे सदस्य, राज्यपाल, महापौर आणि स्थानिक राजकीय पदासाठी इथे निवडणुका होणार आहेत. सॅन्टियागो युनिव्हर्सिटीच्या राजकीय विश्लेषक पॅमेला फिगुएरोआ यांनी म्हटलंय की गेल्या काही दशकातली ही सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे. जगभरात इतर ठिकाणी काय घडतंय याविषयी आपण बघणारच आहोत बातम्या, पण एका ब्रेकनंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत.